वाव, मस्तच झालेला आहे एक सँडविच घरच्या घरी मुलांना तयार करून खाऊ घाला. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज केलेला आहे मी एक सँडविच. चला तर याची कृती पाहूया. बघा, इथं 7 मी अंडे घेतलेले आहेत. 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. गार्निशिंग साठी कोथिंबीर घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. चवीपुरतं लाल तिखट घ्यायचं आहे. एक खडा मसाला आहे चमचाभर घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला आहे चमचाभर घेतलेला आहे. चला तर आता आपण अंडे उकडून घेऊया. हे बघा, आम्ही गॅसवरती पातेले ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आपण त्यामध्ये थोडस मीठ टाकूया, म्हणजे आपले अंड्याचे वरचे कव्हर आहेत ते व्यवस्थित निघतील. त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. बघा, गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण एक चमचाभर तेल टाकायचं. तेल टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा परतून घ्यायचे आपल्याला. हे बघा, कांदा थोडासा लाल झालेला आहे. एवढा पण आपल्याला लालसर करायचं नाहीये. मग आता ते झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये कांदे टमाटे टाकून घेऊया. याला पण असं छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. याला 2-3 मिनिटं परतल्यानंतर हे होतंय. आता किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही पहा. याला एवढं जास्त परतून घ्यायचं नाहीये. थोडस कच्च कच्च पण राहिलं तर आपल्या एग सँडविचला छान लागते. तर बघा, आपला कांदा टोमॅटो असं मस्त परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं. किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. तर बघा, खडी मसाला आहे थोडासा, ते पण टाकून घ्यायचं आहे. आणि आपलं लाल तिखट आहे ते पण टाकायचं आहे. आता हे सगळं एकजीव होईपर्यंत आपण हलवून घेऊया. त्यावरतून कोथिंबीर टाकून घेऊया. झालेलं आहे आपलं. याला आपण बाउल मध्ये काढून घेऊ. असे अंडे उकडून असे मधनं 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता याला आपण फ्राय करून घेऊया. तिथं गॅसवरती फ्राय पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. ते अंडे आपण असे असे पालतेच ठेवूया, म्हणजे यामधलं बिल असं सुटणार नाही. मला असं याला मस्त फ्राय करून घ्यायचंय. त्याला आपण पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अंडे. त्याला सुंट करून घेतल्यानंतर चवीसाठी यावरती मीठ टाकून घ्यायचंय. पण त्या साईडनं टाकलं असतं तर सगळं खालीच त्याचा मसाला लागला असता. त्यामुळं असं उलट करून घ्यायचं आणि यावरती टाकून घ्यायचं. किचन किंग मसाला पण टाकून घेऊया. खडा मसाला पण टाकून घ्यायचा. आणि चटणी पण टाकायची. हे झालेलं आहे, आपण याला काढून घेऊया. गॅसवरती पॅन ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर टाकत आहे मी. आता या बटरवरती आपण ब्रेड ठेवून घेऊया. ब्रेडला असं थोडं फ्राय करून घेऊया, म्हणजे चवीला एकदम छान लागतील आपले. म्हणजे आपले एक सँडविच एकदम मस्त लागतील. चवीला पण चविष्ट, एकदम कडक करून घ्यायचं. थोडं बटर टाकलं म्हणजे त्या बटरची चव ज्याला छान येते. असं थोडस लालसर करून घेतलेलं आहे मी. जास्त करू नका, नाहीतर करपते. हे झालेलं आहे आपलं हे ब्रेड फ्राय करून. तर आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, असे ब्रेड मी खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्ही तेल पण टाकू शकता. मी बटर टाकलेलं आहे. कांदा टोमॅटोचं केलेलं हे मिश्रण आपण या ब्रेड वरती असं पसरून घ्यायचं आहे.
दोन्ही ब्रेडवर थोडं थोडं लावून घ्यायचं. एकाच साईडच्या ब्रेडवर आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. तर आता यावरती अशी अंडे आपण हे अशी ठेवूया. तिकडल्या पण ब्रेडवरती असं लावून घेते मी. आता यावरती पण आपण असंच हे मिश्रण ठेवून घेऊया. ब्रेड यावरती ठेवायचं असं. झालेला आहे आपला एक सँडविच तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.